22 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच फ्रेंच भाषा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्च 20. स्पष्टीकरण. अलीकडेच 20 मार्च 2026 रोजी जगभरात फ्रेंच भाषा दिन साजरा करण्यात आला आहे. हा दिवस दरवर्षी मार्च 20 रोजी संयुक्त राष्ट्रांद्वारे फ्रेंच भाषेची सांस्कृतिक विविधता आणि तिचे महत्त्व वाढवण्यासाठी साजरा केला जातो. इतिहास. ही तारीख 20 मार्च 1970 रोजी आंतरराष्ट्रीय फ्रँकोफोनी संघटना OIF च्या स्थापनेच्या स्मरणार्थ निवडली गेली आहे. महत्त्व. फ्रेंच ही जगातील 5वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. प्रश्न 2. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने विधानसभेत समान नागरी कायदा 2026 विधेयक मांडले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात. स्पष्टीकरण. गुजरात सरकारने समान नागरी कायद्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत कॅबिनेट बैठकीत विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावित कायद्यात बहुविवाहाबाबत कडक भूमिका घेण्यात आली आहे. आता एकापेक्षा जास्त विवाह केल्यास 7 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. येथे लोकसभा 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा 182 जागा आहेत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. गुजरातने आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी केली. गुजरात सरकारने उच्च कृषी क्षमता असलेल्या 500 गावांना नैसर्गिक शेती गाव म्हणून विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे. गुजरात सरकारने हवेची गुणवत्ता आणि तलावाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केला. गुजरात सरकारने हर स्टार्ट 5.0 नावाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. गुजरात राज्याने 1000 कोटी रुपयांच्या इनोव्हेशन फंडासह महत्त्वाकांक्षी STI धोरण 2026 ते 2031 चे अनावरण केले. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरातच्या साणंदमध्ये पूर्ण झाला आहे. प्रश्न 3. अलीकडेच वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 चे आयोजन कोणत्या देशात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत. स्पष्टीकरण. वर्ष 2028 च्या वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे यजमानपद भारत भूषवणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा ओडिशामधील भुवनेश्वर येथील कलिंग इंडोर स्टेडियममध्ये आयोजित केली जाईल. भारत पहिल्यांदाच या जागतिक इंडोर ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेचे आयोजन करणार आहे, जी भारतीय ॲथलेटिक्ससाठी एक ऐतिहासिक उपलब्धी आहे. हा निर्णय पोलंडच्या टोरुन येथे वर्ल्ड ॲथलेटिक्स कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. महत्त्व. ही स्पर्धा आयोजित करणारा भारत हा चौथा आशियाई देश ठरेल. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारतात पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामरणाला मंजुरी देण्यात आली. जगातील पहिली प्रोफेशनल फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीगचे आयोजन भारतात केले जाईल. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारा पहिला महिला क्रिकेट संघ भारत ठरला आहे. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात आले आहे. विमेन्स एशिया कप रायझिंग स्टार्सचे जेतेपद भारताने जिंकले. भारताने या इम्पॅक्ट समिट दरम्यान अमेरिकेच्या पॅक्स सिलिका उपक्रमात सामील होण्याची घोषणा केली. भारत जगातील भूक निवारणासाठी 2 लाख टन तांदूळ पुरवठा करणार आहे. भारताने 24 तासांत AI जबाबदारीच्या शपथेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. प्रश्न 4. अलीकडेच स्टॉकहोम जल पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कौवेह मदानी. स्पष्टीकरण. इराणी वंशाचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि संयुक्त राष्ट्र विद्यापीठाचे संचालक प्राध्यापक कावेह मदानी यांना 2026 च्या प्रतिष्ठित स्टॉकहोम जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना जलव्यवस्थापन, धोरण आणि मुत्सद्देगिरी सोबतच जल दिवाळखोरीवरील त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी हा सन्मान मिळाला आहे. आता पाहू इतर महत्त्वपूर्ण पुरस्कार. प्रतिष्ठित NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार चिरंजीवी यांना प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मेटा लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड 2026 अमोल पालेकर यांना प्रदान करण्यात आला.
शिकागो ॲल्युमनाई अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कृष्णमूर्ती व्यंकट सुब्रमण्यम ठरले आहेत. लंडनमध्ये प्रतिष्ठित इंडिया यूके अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने भारतीय केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. लंडनमध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटीद्वारे दिला जाणारा प्रतिष्ठित संरक्षण पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय कृती के करंथ ठरली आहे. प्रश्न 5. अलीकडेच मार्च 2026 मध्ये कोणता देश अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजेच WHO मधून बाहेर पडला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, अर्जेंटिना. स्पष्टीकरण. अर्जेंटिनाने जागतिक आरोग्य संघटनेतून आपले नाव मागे घेतले आहे. अर्जेंटिनाचे परराष्ट्र मंत्री पाब्लो यांनी सांगितले की अर्जेंटिना औपचारिकपणे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडला आहे. अर्जेंटिना देशाची माहिती. राजधानी ब्युनोस आयर्स. चलन अर्जेंटाईन पेसो. अध्यक्ष जेवियर मिली. प्रश्न 6. अलीकडेच केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना 2027 साठी ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सुदर्शन पटनायक. स्पष्टीकरण. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांची आगामी जनगणना 2027 चे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या नवीन जबाबदारी अंतर्गत पटनायक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वाळू कलेच्या माध्यमातून देशभर जनगणनेबाबत जनजागृती करतील. आता पाहू इतर महत्त्वपूर्ण नियुक्त्या. रवींद्र जडेजा यांची सिटी युनियन बँकेचे प्राथमिक ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. मेबेलिन न्यूयॉर्कने कियारा अडवाणीची भारतासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड केली आहे. महेंद्रसिंह धोनी बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे गुडविल अँबेसेडर बनले आहेत. न्यू बॅलन्सची पहिली भारतीय अँबेसेडर म्हणून जान्हवी कपूरची नियुक्ती करण्यात आली आहे. पारादीप फॉस्फेट्सने राहुल द्रविडला ब्रँड अँबेसेडर बनवले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे पहिले मानसिक आरोग्य दूत म्हणून दीपिका पदुकोणची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 7. अलीकडेच भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. अलीकडेच भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 चे आयोजन 19 ते 22 मार्च 2026 या कालावधीत यशोभूमी, द्वारका, नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा एक प्रमुख जागतिक कार्यक्रम आहे जो शाश्वत ऊर्जा आणि विद्युत क्षेत्राच्या विकासावर केंद्रित आहे. प्रश्न 8. अलीकडेच 9व्या शतकातील प्रंबानन मंदिर संकुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशात भागीदारी झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, इंडोनेशिया. स्पष्टीकरण. अलीकडेच भारताने इंडोनेशियासोबत मिळून 9व्या शतकातील ऐतिहासिक प्रंबानन मंदिर संकुलाच्या संरक्षण आणि जीर्णोद्धारासाठी भागीदारी केली आहे. हा करार जो युनेस्को जागतिक वारसा स्थळाचे पुनरुज्जीवन करेल तसेच भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सामायिक सांस्कृतिक आणि सभ्यता संबंधांना बळकट करतो. इंडोनेशिया देशाची माहिती. राजधानी जकार्ता. चलन इंडोनेशियन रुपया. अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो. आता पाहू इंडोनेशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. इंडोनेशिया 16 वर्षांखालील अल्पवयीन मुलांसाठी पहिली सोशल मीडिया बंदी लागू करेल. इंडोनेशियातील अजगराने सर्वात लांब जंगली साप म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. इंडोनेशिया भारत आणि ब्राझील सोबत ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेव्हर फंड मध्ये सामील झाला. ऑस्ट्रेलियाने इंडोनेशिया सोबत नवीन सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान 5वा समुद्र शक्ती नौदल सराव आयोजित करण्यात आला. अमेरिका आणि इंडोनेशियाने सर्वात मोठा सुपर गरुड शिल्ड सराव सुरू केला. प्रश्न 9. अलीकडेच RBI द्वारे केकई मिस्त्री यांची कोणत्या बँकेचे अंतरिम अंशकालीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, HDFC बँक. स्पष्टीकरण. अलीकडेच RBIने HDFC बँकेचे अंतरिम अंशकालीन अध्यक्ष म्हणून अनुभवी बँकर केकई मिस्त्री यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती अतनु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर करण्यात आली असून ही व्यवस्था 19 मार्च 2026 पासून लागू झाली आहे. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी.
EPFOशी जोडून घेऊन साऊथ इंडियन बँकेने EPF पेमेंट सेवा सुरू केली. केतन मर्चंट यांची फिनो पेमेंट बँकेचे अंतरिम CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. SBIने महिला सक्षमीकरणावर केंद्रित $500 दशलक्ष सिंडिकेटेड सामाजिक कर्ज सुविधेची घोषणा केली. BOBने ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये उभारले आहेत. DBSने व्हिसा सोबत AI आधारित एजंटिक पेमेंट पायलट सुरू केले. इंडियन ओव्हरसीज बँकेने ऑनलाईन डेट क्लेम सेटलमेंट पोर्टल लॉन्च केले. PNBने भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ सोल्जरथॉन 2026 ची घोषणा केली. प्रश्न 10. अलीकडेच गायीवर आधारित अर्थव्यवस्थेवर आधारित भारताचे सर्वात मोठे जागतिक शिखर संमेलन गौटेक कोठे आयोजित करण्यात आले? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, पुणे. स्पष्टीकरण. अलीकडेच गौटेक 2026 चे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 20 ते 23 मार्च 2026 दरम्यान पुण्याच्या कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर येथे आयोजित केला जात आहे. प्रश्न 11. अलीकडेच 2024 ते 25 मध्ये भारताचे अव्वल कापड निर्यातक राज्य म्हणून कोणते राज्य उदयास आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तामिळनाडू. स्पष्टीकरण. आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये तामिळनाडू हे भारताचे अव्वल कापड निर्यातक राज्य म्हणून उदयास आले आहे. तामिळनाडूने $7,997.17 दशलक्ष म्हणजेच सुमारे 66,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निर्यातीसह पहिले स्थान पटकावले आहे. तामिळनाडूने गुजरात आणि महाराष्ट्र यांसारख्या पारंपरिक दिग्गजांना मागे टाकले आहे. तामिळनाडू राज्याची माहिती. राजधानी चेन्नई. मुख्यमंत्री MK स्टालिन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. येथे लोकसभा 39, राज्यसभा 18 आणि विधानसभा 234 जागा आहेत. आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी. तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी 22 किलोमीटर अंतरापर्यंत मिनी सॅटेलाइट लॉन्च केला. तामिळनाडूने नमक्कल जिल्ह्यातील कोल्ली हिल्स येथील अरियाशोला फॉरेस्टमध्ये आपले पहिले डार्क स्काय पार्क बनवले. जागतिक सीफूड काँग्रेस 2026 चे आयोजन चेन्नईत झाले. तामिळनाडूमध्ये शेतकरी उत्पादक संस्थांच्या पुनरावलोकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. 39वे भारतीय आंतरराष्ट्रीय चर्मोद्योग प्रदर्शन चेन्नईत झाले. बिगर हिंदी भाषेतील लेखकांसाठी तामिळनाडू सरकारने नवीन पुरस्कार जाहीर केला आहे. भारताच्या पहिल्या सार्वभौम AI पार्कची स्थापना तामिळनाडूमध्ये केली जाईल. प्रश्न 12. अलीकडेच 7 ज्वालामुखी शिखरांवर सर्वात कमी वेळात चढाई करण्याचा विक्रम कोणी केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भूपतिराजू अनमीश्वर्मा. स्पष्टीकरण. भारतीय गिर्यारोहक भूपतिराजू अनमीश्वर्मा यांनी 7 ज्वालामुखी शिखरांवर सर्वात कमी वेळात चढाई करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. विशाखापट्टणमच्या अनमीश यांनी अवघ्या 92 दिवस 4 तास आणि 45 मिनिटात ही कामगिरी केली, ज्यांतर्गत त्यांनी अंटार्क्टिकाच्या माउंट सिडलीवर 23 जानेवारी 2025 रोजी चढाई पूर्ण केली होती. आता मागील व्हिडिओमधील प्रश्नाचे उत्तर. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ई-स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे उत्तराखंड. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. ICC T20 वर्ल्ड कप 2026 भारताने जिंकला आहे. गुंज 2026 युवा महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 सिक्कीममध्ये आयोजित करण्यात आला. सेवा तीर्थ मधून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजना जाहीर केली. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने प्रथम स्थान पटकावले आहे. गौधाम योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. जम्मू काश्मीरने 67 वर्षात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेतील सुती उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातक बनला आहे. इराणने फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला. SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा उपक्रम केरळमध्ये सुरू केला जाईल. आंध्र प्रदेश सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश चंदीगड बनला आहे.
मथुआ धर्ममेळा पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आला. पंचदोल मेलन यात्रा ओडिशामध्ये आयोजित करण्यात आली. मयंक चक्रवर्ती भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनला आहे. सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश सूर्या मिधा बनले आहेत. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद लिन चुनयीने जिंकले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच भूमिका श्रेष्ठ यांची कोणत्या देशाची पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.